शेतकरी मित्र, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण बघत आहोत की गेल्या 2 महिन्यांपासून आपण प्रत्येक शेतकऱ्यांसाठी कापूस बाजार भावाची अपडेट दिली. पण मित्रांनो, पूर्ण जानेवारी संपला, फेब्रुवारी संपला आणि मार्च महिन्याला सुरुवात झाली. अनेक शेतकऱ्यांनी भरपूर असे गव्हाचे उत्पन्न या वर्षी घेतलेले आहेत. आपण जर बघितलं तर पाऊस देखील चांगल्या प्रमाणात होता, पाणी देखील चांगलं असल्यामुळे अगदी गव्हाचे देखील भरपूर शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न घेतलेले आहे. मित्रांनो, या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तत्पूर्वी मी आपल्या यूट्यूबवरील सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो, आपण आता हा व्हिडिओ गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. कारण की त्यांना गव्हाची माहिती, गव्हाचा बाजारभाव काय आहे, गव्हाचे मूल्य काय आहे एकंदरीत मार्केटमध्ये, त्या संदर्भात आपण आज सर्व माहिती एकंदरीत आपल्या शेतकरी मित्रांना सांगणार आहे. मित्रांनो, तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर देखील करा. मित्रांनो बघा, आपण बघूया की जशा पद्धतीने शेतकऱ्याला कापूस बाजारभावासाठी हमीभाव हा ठेवला होता, अगदी तशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याच्या मालासाठी सरकारचा, शासनाचा हमीभाव हा राहत असतो. मित्रांनो, आपण बघूया की यावर्षी 2026-2027 साली एकंदरीत शेतकऱ्यांसाठी गव्हाच्या उत्पन्नासाठी, गव्हाच्यासाठी काय एकंदरीत शासनाने काय हमीभाव दिलेला आहे. मित्रांनो बघा, यावर्षी 2585 रुपये म्हणजे 2585 रुपये प्रति क्विंटल हा शासनाने हमीभाव ठरवून दिलेला आहे. मित्रांनो, आपण मागच्या वर्षी जर तुलना केली तर 2425 रुपये मागच्या वर्षी हमीभाव हा शासनाने एकंदरीत ठरवून दिला होता. मित्रांनो, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी 160 रुपये प्रति क्विंटलने जास्त आपल्याला गव्हाला हमीभाव मिळालेला आहे. मित्रांनो, एकंदरीत हमीभाव म्हणजे काय आपण थोडक्यात समजून घेऊयात. जर बाजारामध्ये भाव कमी असतील तर सरकारने 2585 रुपये प्रति क्विंटलने दराने खरेदी करू शकतो. म्हणून हा हमीभाव ठरवून दिलेला असतो. मार्केटमध्ये जर आपल्याला कमी बाजारभाव जर असेल तर हा शासन आपल्याला म्हणजे जो हमीभाव ठरवून दिलेला आहे त्याच बाजारभावाने शासन तो गहू खरेदी करू शकतो. मित्रांनो, यावर्षीचा जो हमीभाव आहे तो 2585 रुपये प्रति क्विंटल हा ठरवून दिलेला आहे. मित्रांनो, आज आहे 9 मार्च 2026 आणि शेतकरी मित्रांनो, आजचा जो वार आहे तो आहे वार सोमवार. आपण एकंदरीत जाणून घेऊयात की आज महाराष्ट्र राज्यामधील प्रसिद्ध मार्केटमध्ये एकूण काय मिळतोय गव्हाला आजचा ताजा भाव. मित्रांनो बघा, पैठणचा विचार केला तर 2400 ते 2600 रुपये प्रति क्विंटल हा पैठण बाजार समिती, उत्पन्न बाजार समितीमध्ये आज गव्हाला बाजारभाव मिळतोय. त्यानंतर लासूर स्टेशनमध्ये प्रसिद्ध मार्केट आहे 2560 ते 2890 ते जास्तीत जास्त 3000 रुपयेपर्यंत देखील हा गंगापूर मार्केटमध्ये आज गव्हाला बाजारभाव मिळतोय. त्याच पाठोपाठ विचार करूया मित्रांनो, पुढील मार्केटमधील कारंजा मार्केटमध्ये 2235 रुपये प्रति क्विंटल आज गव्हाला बाजारभाव मिळतोय. मित्रांनो, गव्हाच्या आवकीनुसार बाजारभावामध्ये कमी जास्त देखील होऊ शकतो. पुढील बाजारभाव आपण समजून घेऊयात. पालघर बेऊरमध्ये 3320 रुपये प्रति क्विंटल आपल्याला बाजारभाव मिळालेला आहे. तुळजापूरमध्ये 2300 रुपये प्रति क्विंटल आजचा बाजारभाव मिळाला. जळगावमध्ये 2175 रुपये बाजारभाव मिळाला. परतूरमध्ये 2381 रुपये प्रति क्विंटल आजचा बाजारभाव मिळाला. त्याची जात होती 2189 हा प्रकारचा तो गहू होता. नागपूरमध्ये 2272 रुपये प्रति क्विंटल आज गव्हाला भाव मिळाला, तो लोकल गहू होता. मुंबईमध्ये 5000 रुपये प्रति क्विंटल आहे लोकल गव्हाला आजचा बाजारभाव. हिंगोली खानेगाव नाक्यामध्ये 2200 रुपये प्रति क्विंटल आज लोकल गव्हाला बाजारभाव आहे. काटोलमध्ये 2211 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे. राहुरी वांबोरीमध्ये 2271 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे. पाचोऱ्यामध्ये 2490 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे. श्रीरामपूरमध्ये 2100 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे. वडवणीमध्ये 1901 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे. येवल्यामध्ये 2192 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे. निफाडमध्ये 2460 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे. संभाजीनगरमध्ये 2400 ते 2600 रुपयेपर्यंत प्रति क्विंटल बाजारभाव आहे. गंगापूरमध्ये शेतकरी मित्रांनो 2295 ते 2246 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे. गव्हाची क्वालिटी, गव्हाचा रंग, गव्हाचा दाना, गव्हामध्ये असणारा ओलावा, बाजारात आलेली आवक याच्यानुसार शेतकरी मित्रांनो प्रत्येक बाजारभावामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये हे बाजारभाव ठरत असतो. तर मित्रांनो, भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.